विधानसभा निवडणूक ही काही महिन्यांवरती आलेली आहे आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट ऍक्टिव्ह झाल्याचं बघायला मिळते। पिंपरीमध्ये आज शिवसेनेकडून एक बैठक घेण्यात आली विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शहराध्यक्ष सचिन भोसले आहेत। सर, काय सांगाल, नेमकी काय चर्चा झाली विधानसभेबाबत आणि काय निर्णय घेण्यात आलेला आहे? येणाऱ्या विधानसभेला सामोरं जात असताना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, संजयजी राऊत साहेब, सचिनभाऊ आहिर आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आज शहरामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतली होती आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते सर्व पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेण्याचं काम या ठिकाणी झालं। प्रत्येकाने आपापले विचार मांडले। त्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की आमचे सर्व शिवसैनिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे गतवे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे ज्या विधानसभेमध्ये आमची ताकद आहे ती विधानसभा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण लढवायची, हा आमचा सर्वांचा एकमताने या ठिकाणी ठराव झालेला आहे। परंतु आता जर बघितलं, शरद पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी चिंचवड आणि पिंपरीवरती दावा केलाय। तुम्ही देखील म्हणताय की पिंपरीमध्ये शिवसेनेचा उमेदवार आम्ही देणार आहोत। पिंपरीमध्ये शिवसेनेची पिंपरीची जागा ही हक्काची जागा आहे। याच्या अगोदर या ठिकाणी शिवसेनेचा आमदार होऊन गेलेला आहे। त्यामुळे पिंपरी विधानसभेमध्ये निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सर्वाधिक ताकद आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण जर पाहिलं तर संपूर्ण ताकद आणि यंत्रणा आणि सर्व शिवसैनिक घराघरापर्यंत पोहोचून शिवसेनेचं मशाल चिन्ह पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे पिंपरी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांपेक्षा आमच्या पक्षाची ताकद ही सर्वाधिक आहे। उमेदवार कोण असणार? निश्चितपणे मी देखील या विधानसभेतून पक्षाकडून उमेदवारी मागणार आहे। शेवटी पक्षप्रमुख ठरवतील आणि जो उमेदवार देतील त्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत। परंतु मी ही निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहे। परंतु तुम्ही ठाम राहणार का? कारण महाविकास आघाडी आहे तुमची, कारण शरद पवार गटाने दावा केलाय, उद्या काँग्रेस ही दावा करू शकते, तर तुम्ही कशा प्रकारे वरिष्ठांकडे तुम्ही ही मागणी करणार आहात? निवडणूक लढण्यावरती मी ठाम आहे, परंतु महाविकास आघाडीचा जो निर्णय होतो आणि जागा जेव्हा ही सोडली जाईल, पिंपरी विधानसभा महायुती महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळावी ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे आणि ती का आपण घ्यावी याचा लेखाजोखा, याचा आढावा देखील आम्ही पक्षप्रमुखांना कळवलेला आहे। या विधानसभेमध्ये निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा आमदार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार तुम्हाला पाहायला मिळेल। आता तुमची बैठक झाली, यामध्ये अनेक जे तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांनी नाराजी व्यक्त केली, कारण संजोग वागेरे यांचं राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल यांनी काम केलं नाही अशी नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे विधानसभेवरती याचा काही परिणाम होऊ शकतो का? शेवटी प्रत्येक कार्यकर्ता, शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळामध्ये काम करत असतो। महाविकास आघाडीतले इतर पक्षही त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व सहभागी होते, परंतु त्या प्रभागांमध्ये त्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलंय हे आमच्या शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे त्यांनी त्यांची जी खरी परिस्थिती ती मांडण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि सत्य परिस्थिती आम्ही पक्षप्रमुखांना आजच्या या बैठकीतून कळवणार आहोत। परंतु निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे ताकदीनिशी लोकसभेच्या उमेदवाराचं काम करत होते। तर पिंपरी चिंचवड विधानसभेवर शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि त्याचबरोबर संजोग वागेरे यांचा पराभव जो आहे तो शिवसैनिकांच्या जिवारी लागलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसनं काम न केल्यामुळे संजोग वागेरे यांचा पराभव झाला असल्याचं म्हटले। तर दुसरीकडे पिंपरी विधानसभेवरती स्वतः शहराध्यक्ष सचिन भोसले इच्छुक असून या संदर्भात ती पुढची रणनीती ते पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कृष्णापन, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।